आय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी, गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। गीता माऊली, खरंच गीता माऊली आपल्या संपर्कात आलेली आहे। आपला सत्संग त्या निमित्ताने होतोय, गीतेची ओळख आपली होतीये। ती अतिशय काय म्हणायचं त्याला महत्भाग्य आहे आपलं हे, त्यामुळे आपण गीतेच्या सहवासात आलेलो आहोत। आणि आता कालच काय बातमी होती युनेस्कोमध्ये का कुठे हां, की आपल्या गीतेला किती सर्व मान्यता मिळालेली आहे जगामध्ये, याची परवाच आपण बातमी वाचलेली आहे। अतिशय अभिमानाची आपल्यासाठी ही गोष्ट आहे। एवढा हा गीता जो ग्रंथ आहे आपला अतिशय मौल्यवान आणि अतिशय चांगले सिद्धांत, की ज्याचा जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना वेळोवेळी ज्याचा आपल्याला उपयोग होतो, पावलो पावली मी तर म्हणेल की आपल्याला उपयोग होतो। आणि आपल्याला चुका त्याच्यामुळे आपल्या कळतात, आत्मपरीक्षण करण्याची सवय आपल्याला लागते की काय माझं चुकतंय इथे, मी बोलतीये काय, मी वागतीये कशी, ह्याची आपल्याला सतत जाणीव होते। आणि ते जागृत करण्याचं काम आपल्याला ही भगवंताची जी वाणी आहे गीता ती आपल्याला करून देते। आणि ह्या सगळ्याचं जे श्रेय आहे ते तुम्हा सगळ्यांना आहे श्रोते हो मंडळी, कारण की तुम्ही सगळे आलात, हा ग्रुप आपला तयार झाला आणि त्याच्यामुळे हा आपला वर्ग चालू राहिलेला आहे। आता आपण मध्यावर आलो आहे, म्हणजे 9वा अध्याय आज आपला संपणार आहे। म्हणजे भगवंताची कृपा आहे आपल्यावर, त्यामुळे अर्धी गीता आपण पार केलेली आहे त्याच्याच कृपेने। आणि पुढे अजूनही आपलं वर्ष दीड वर्ष ह्याच्यासाठी आपल्याला द्यावं लागणार आहे आपलं। त्यामुळे त्या भगवंताचे परत एकदा आभार मानते, आपल्या सगळ्यांचे आभार मानते, आपल्याला नमस्कार करते आणि सुरू करते। आता 9वा अध्याय आज आपला संपणार आहे, त्यामुळे 9वा अध्याय म्हणायलाच पाहिजे आज, तो म्हणूया। ओम श्री परम, कोणी म्हणणार आहे का 9वा अध्याय? बरं मीच म्हणते, आधी काही विचारलं नाहीये कोणाला, त्यामुळे ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ नवमोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः न च मस्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इत्युपधारय सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहं प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात् न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरं मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं शिताः महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहमहमौषधं मन्त्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतं पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोङ्कार रुक्साम यजुरेव च गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानन्निधानं बीजमव्ययं तपाम्यहमहं वर्षन्निगृह्णामि सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि मां पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम् अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थव्यपाश्रित्य एपि स्युपापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति पराङ्गतिम् किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोकम् इमं प्राप्य भजस्व मां मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि स युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। अतिशय सुंदर असलेला हा 9वा अध्याय। माऊली तर वर्णन करतात की 9वा अध्याय कसा आहे, तर 9व्या अध्यायाला उपमाच देता येत नाही म्हणे। 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच आहे असं माऊलींनी म्हटलेलं होतं। आणि मी मागे आपली जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा सांगितलं होतं की माऊलींनी समाधी घेताना 9वा अध्याय समोर ठेवलेला होता। ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय त्यांच्या समोर होता। म्हणजे हा राजविद्या राजगुह्य योग किती महत्त्वाचा आहे। राजविद्या म्हणजे काय आणि राजगुह्य म्हणजे काय। गुप्त असलेली गोष्ट आपल्याला प्रगट करून सांगितलेली आहे भगवंतानी। म्हणजे अतिशय गुप्त असलेलं आत्मज्ञान ते सुलभ करून सांगितलेलं आहे। सगळ्यांना त्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना ते घेता येतं।
फक्त आपली मनाची तयारी पाहिजे. आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं, भगवंताला काय पाहिजे आपल्याकडून, तर फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हा श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला होता की त्याला काय फक्त साधं झाडाचं वाळलेलं पानसुद्धा चालेल, फूलसुद्धा चालेल, पाणीसुद्धा चालेल. आणि हे का म्हटलंय बरं, तर हे सगळं पाण्यापासूनच, म्हणजे आपल्या जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे ना, पाण्यापासूनच सगळं काही निर्माण होतं. म्हणजे पत्र, पुष्प, फलं हे सगळं पाण्यापासूनच निर्माण होतं. आणि पाणी सगळीकडे सहज, सुलभ, सहज मिळणारं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की काही देऊ नको मला, तू फक्त थोडंसं पाणी जरी दिलंस, एखादं वाळलेलं पान जरी दिलंस, पण ते सगळं कसं दे, तर भक्तियुक्त अंतःकरणाने दे. भक्त्या या शब्दाखाली अंडरलाईन त्यांनी केलेली आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. ह्याचा आपण लक्षार्थ पाहिला होता, याचा आपण वाच्यार्थही पाहिला होता की आपलं जीवन कसं पाहिजे, कमलपत्राप्रमाणे आपलं जीवन पाहिजे. पुष्प म्हणजे काय, की आपलं जीवन पुष्पच त्या भगवंता, इतकी सुंदर कर्म करायची आहेत आणि ते जीवन पुष्प आपण भगवंताला व्हायचं आहे असं सांगितलं होतं. पत्र झालं, पुष्प झालं, फळ, कर्मफळ टाकायचं, कर्म करायचं आणि कर्मफळ टाकून द्यायचं. हा फळाचा त्यांनी लक्षणार्थ म्हणतात त्याला, असा लक्षणार्थ आपल्याला त्यांनी सांगितलेला होता. पत्र, पुष्प, फलम आणि तोयम. तोय म्हणजे पाणी, तर भक्तीचं निर्मळ पाणी हेच भगवंताला अर्पण करायचं आहे असं त्यांनी मागच्या वेळेस हे सगळं आपण पाहिलं. अनन्यतेची उदाहरणं पण पाहिली होती की अनन्य म्हणजे बाळ जसं आपल्या आईसाठी अनन्य असतं, की आईशिवाय दुसरी त्याला गतीच नसते. किंवा मेघामधून पडणारं पाणी ते जसं पृथ्वीवरच पडतं, पृथ्वीशिवाय दुसरी काही त्याला गतीच नाही आहे. नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात, दुसरीकडे त्या जात नाही. त्यांचा शेवट कुठे, त्यांची गती काय, तर समुद्राला मिळणं हेच त्यांच्या जीवनाचं सार्थक आहे. तसं भगवंताची भक्ती प्राप्त करून घेणं, भगवंताला प्राप्त होणं, भगवंतामध्ये एकरूप होणं हेच आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक आहे असं ते आपल्याला सांगतात. आता हे बघितलं आपण पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याच्या पुढचा 27वा श्लोक आहे की कर्मफळ टाकण्याचा उपाय त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. कर्मफळ टाका म्हणून तर सांगितलं, पण काय कसं टाकायचं, त्याच्यासाठी काय उपाय आहे, तर कशा पद्धतीने करायचं, तर यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे अर्जुना, तू जे काही कर्म करतोस, जे काही खातोस, जे काही हवन करतोस आहे ना, यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासि ते सगळं मला देऊन टाक. आणि जे दान करतोस, जे काही स्वधर्माचरणरूप तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणण्याची निदान आपल्याला सवय तरी झालेली आहे की सगळं काही झाल्यानंतर श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं, पण ते नुसतं आपण तोंडाने म्हणतो, ते खरं खरं घडलं पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की भक्तियोगाचं हेच मर्म आहे. कारण हा जो अध्याय राजविद्या राजगुह्य योग याच्यामध्ये प्रामुख्याने भक्तियोग सांगितलेला आहे, आपल्याला ज्ञान पण सांगितलेलं आहे, पण समर्पण भक्ती कशी करावी हे 9व्या अध्यायामध्ये जास्त सांगितलेलं आहे. तर भक्तियोगाचं मर्म आपण जे जे करतो ते सर्व ईश्वरार्पण बुद्धीने करावे. म्हणजे त्याच्यामध्ये मी केलं, माझ्यामुळे झालं हा भाव नको, तर पूर्णपणे ते कर्म ईश्वराला अर्पण करायचं. आणि आता वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळं इतकं सुंदर त्यांनी समजावून सांगितलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं कळेल हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे मी थोडंसं ते सांगते तुम्हाला की भगवंताचा हा एक नियम आहे की जो मला जसा शरण येतो तसाच मी त्याला आश्रय देतो. असं त्यांनी कितव्या 4थ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात आपल्याला सांगितलं होतं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, की जो मला जसा शरण येतो तसाच मी त्याला फळ देतो, तसाच त्याला आश्रय देतो असं सांगितलेलं आहे भगवंतानी. मग त्याप्रमाणे भगवंत असं म्हणतात की इतकं छान, यत् करोषि
यत करोशी काय म्हणजे काय तू जे जे काय करशील तर मग त्याच्यामध्ये शास्त्रीय आलं, शारीरिक आलं, व्यावहारिक आलं, सामाजिक आलं, पारमार्थिक आलं. ह्या सगळ्या क्रिया आपण दिवसभरामध्ये करत असतो. मग ह्या सगळ्या क्रिया करत असताना त्याच्यामध्ये पहिली क्रिया काय येते, यदश्नासी, म्हणजे आपण खातो. तर त्यांनी सांगितलं की संपूर्ण शारीरिक क्रिया आहे की आपण जेवण करतो, काहीतरी खातो, कुपथ्याचा त्याग करतो, पथ्याचे सेवन करतो, औषध सेवन करतो, किंवा अंगावर आपण वस्त्र नेसतो, शीत उष्णापासून शरीराचे रक्षण करतो. नंतर स्वास्थ्यासाठी काय करतो, आपण वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो, चालतो, फिरतो, शौच, स्नान, ह्या सगळ्या क्रिया, ह्या सगळ्या आपल्या कशा आहेत, शारीरिक क्रिया आहे. ह्या सगळ्या यदश्नासीमध्ये येतात. तर ह्या सगळ्या शारीरिक क्रिया करत असताना तू मला त्या अर्पण कर म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस, म्हणजे आपल्याला बघा ना, आपल्या वैदिक संस्कृतीने, आपल्या आईवडिलांनी लहानपणापासून सांगितलेलं आहे, जेव्हा आपण झोपेतून जागे होतो, जेव्हा आपण जमिनीवर पाय ठेवतो, तेव्हा आपण काय करतो, हातांकडे बघतो आणि म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. नंतर आपण जमिनीला हात लावतो आणि त्या भूमीचा श्लोक म्हणतो. म्हणजे आपल्याला हे शिकवलेलंच आहे, आपल्यावर हे संस्कार झालेलेच आहेत. परंतु मध्यंतरी काय झालं, ही जी पिढी आहे मधली, ती हे विसरून गेलेली आहे. आणि म्हणून 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलंच होतं की हा जो योग आहे ना, कर्मयोग आहे, हा सगळा गीतेतला योग आहे, हा काही मी नव्याने सांगितलेला नाही आहे. भगवंत म्हणतात मी नव्याने नाही सांगितलेलं आहे, हे पूर्व परंपरागत चालतच आलेलं आहे. पण काय झालं, मध्ये त्याचा लोभ झाला. कारण काय झालं, भोगांकडे माणसाची प्रवृत्ती जास्त गेल्यामुळे या कर्मयोगाचा, या ज्ञानयोगाचा लोभ झालेला आहे. आणि तो पुन्हा जागृत करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय, असं 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलं. परत परत त्याचा उल्लेख नेहमी येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग परित्राणाय साधूना, मी कशासाठी येतो, तर साधूंचं परित्राण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी मी युगायुगांमधून अवतार घेत असतो आणि हे परत परत या पिढीला सांगत असतो. जगापुढे हे ज्ञान मी देत असतो. अशा प्रकारे भगवंत सांगतात की शारीरिक क्रियांचा तू काय कर, त्या सगळ्या मला अर्पण कर. मग खाताना, आता हे आपण सकाळी उठल्यावर म्हटलं, मग आपण दुपारी भोजनाच्या वेळेत बसतो तेव्हाही म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे जेवताना सुद्धा आपण त्याची आठवण करतो. म्हणजे हे यदश्नासी, त्यांनी किती छान गीतेमध्ये हा श्लोक सांगितलेला आहे. म्हणजे आपण हे करतच असतो. नंतर झोपताना पण त्याची करुणा भाकायची आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि अजून तो एक श्लोक नेहमी आमच्या बाई म्हणतात की मंदिरामध्ये गेल्यानंतर म्हणा किंवा झोपताना म्हणा, रोज हा श्लोक म्हणायचा. म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी, आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि आपल्याला उत्तम गती मिळण्यासाठी अतिशय चांगला श्लोक आहे. मी पाठच करून ठेवलेला आहे, त्यामुळे मला आठवला. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वरम. असा हा श्लोक म्हणायचा की भगवंता मला अनायासेन मरणम येऊ दे, कोणालाही माझ्यापासून त्रास होता कामा नये असं मरण मला दे. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, कुठल्याही प्रकारचं दैन्य माझ्याकडे येऊ देऊ नको असं मला जीवन दे. आणि देहांते तव सानिध्यम, आणि देहांतानंतर तुझं सानिध्य मला मिळू दे. अंतसमयी तुझी आठवण मला येऊ दे. 8व्या अध्यायात आपण केलाच अभ्यास तो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की ते म्हणजे अंतकाळी सुद्धा तुझी आठवण मला होऊ दे. म्हणजे हा शारीरिक क्रियांचा हा एक विभाग आहे. याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की माझी आठवण कर. त्याच्या पुढे येतं यज्जुहोशी. या पदामध्ये यज्ञासंबंधी सर्व क्रिया येतात. म्हणजे साहित्य सामुग्री एकत्र करणे, अग्नी प्रगट करणे, मंत्रोच्चार करणे, आहुती देणे इत्यादी सर्व शास्त्रीय क्रिया ज्या आहेत त्यासुद्धा तू मला अर्पण कर. ददासियत, म्हणजे तू जे काही देतोस, अर्थात दुसऱ्यांची सेवा करतोस, दुसऱ्यांची सहाय्यता करतोस,
दुसऱ्यांची आवश्यकता पूर्ती करतोस आणि ही सगळ्या ज्या काही तू क्रिया करतोस, जे काही कोणाला दान देतो ते परमेश्वर प्रीत्यर्थम असं म्हणून द्यायला पाहिजे, की जणू काही माझ्यासमोर परमेश्वरच उभा आहे आणि त्या परमेश्वराला त्याचंच त्याला देतो ना आपण आपल्याकडे काहीच नसतं, आपण त्याचंच त्याला देत असतो. म्हणजे तेव्हा तू माझी आठवण कर. आणि यत् तपस्यसी, तू जे काही तप करतोस अर्थात विषयापासून आपल्या इंद्रियांचा संयम करतोस, आपल्या कर्तव्याचे पालन करत अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना प्रसन्नतापूर्वक सहन करतोस, तीर्थ व्रत भजन ध्यान जप कीर्तन श्रवण मनन समाधी इत्यादी जी काही पारमार्थिक क्रिया करतोस ती सुद्धा सर्व मला अर्पण कर. म्हणजे एकदा भगवंताला हे सगळं अर्पण केलं की आपल्याकडे मीपणाचा दोष राहत नाही. मी माझं असं म्हणण्याची मी केलं हा आपण पूर्ण रिकामे होऊन जातो. म्हणून ही काय कर्म करण्याची हातोटीच आहे असं त्यांनी सांगितलं आहे की कर्म कुठल्या युक्तीने करावं. मला अर्पण कर म्हणजे काय, हां भगवंता हे मी तुला दिलं असं तोंडाने म्हणायचं का, तर तोंडाने न म्हणता की हे जे कर्म आहे हे मी केलेलं नाही आहे, हे तूच माझ्याकडून करवून घेतलं आहे आणि तुझं तुला अर्पण असं म्हणायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तत्कुरुष्व मदर्पणम. आणि मग ह्याचं तात्पर्य असं आहे की हे जे काही अर्पण केलं हे सगळं मी माझेपणा यातून समाप्त होतो आणि ते कर्म आपल्याला बंधनकारक राहत नाही असं या श्लोकामध्ये त्यांना आपल्याला सांगायचं आहे. मग हे झालं. मग पुढच्या श्लोकामध्ये अशा प्रकारे जेव्हा कर्म अर्पण होतं तेव्हा त्याचं फळ काय मिळतं, तर 28वा श्लोक, शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. की अशा प्रकारे मला अर्पण करण्यामुळे ज्यापासून कर्मबंधन होत असते अशा शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माच्या फलापासून तू मुक्त होशील. म्हणजे कर्माचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे की कर्म हे फळ देऊनच शांत होतं. कुठलंही कर्म असो ते फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. पण मग ते फळ आपल्याला जर चांगलं मिळायचं असेल, आपल्याला त्या फळापासून जर मुक्त व्हायचं असेल, बंधनापासून, फळ म्हणजे काय, त्या बंधनामध्ये आपण अडकलो जातो, पुन्हा त्याच्यातून दुसरं कर्म निर्माण होतं, पुन्हा त्याचं फल, पुन्हा कर्म, पुन्हा फल, म्हणजे ती मालिका चालू राहते. मग ते जर आपल्याला त्या कर्मापासून फळ नको असेल, म्हणजे मुक्त फळ तर मिळतंच पण मानसिक रीतीने मी त्याच्यापासून जर मुक्त झालो आपण, तर मग काय होईल की सर्व काही मला अर्पण करणारा आणि सर्वापासून मुक्त झालेला असा तू मला प्राप्त होशील. म्हणजे भगवंताला कसा भक्त आवडतो, तर भगवंताला अभिमानरहित अहंकाररहित भक्त भगवंताला आवडतो. आणि मग भगवंताला जर प्राप्त व्हायचं असेल, त्याच्याशी मिसळून जायचं असेल, ये हृदयीचे ते हृदयी घातले असं जे अद्वैत जर व्हायचं असेल तर मग त्याच्यासाठी ते सांगतात की तुम्ही काय करा की ते शुभ आणि अशुभ या फळांची अपेक्षा करू नका, म्हणजे मग त्या फळाच्या कर्माच्या बंधनामध्ये तुम्ही अडकणार नाही. स्वतः आपली अनंत जन्मांची कर्म तयार झालेली आहेत. क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, म्हणजे जी संचित कर्म जी पक्व झालेली आहेत, परिपक्व झालेली आहेत, ती आत्ता आपण प्रारब्ध म्हणून भोगतोय. आणि जी क्रियमान कर्म आपण करतोय ती पुढे आपल्याला संचितात जमा होतील आणि मग पुढे त्याचं फळ मिळेल, पुन्हा ती प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगावी लागतील. म्हणजे याच्यामध्ये शुभ कर्म असतात, अशुभ कर्म असतात, अनेक जन्मांचा हा साठा असतो, कर्मांचा साठा असतो. आणि तो जर नष्ट करायचा असेल आपल्याला तर काय करायला सांगितलं की शरीर मन बुद्धी इंद्रिय इत्यादीद्वाराच ही सगळी कर्म होत असतात आपली. आणि म्हणून त्या शुभ अशुभ कर्माचे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीच्या रूपात जे फळ प्राप्त होते तेही बाह्यच असते. मनुष्य अज्ञानाने त्या परिस्थितीशी आपला संबंध जोडून सुखी दुःखी होत असतो. हे सुखी दुःखी होणेच कर्मबंधन आहे. म्हणजे कुठल्या तरी कर्मापासून आपल्याला फळ मिळतं ते सुख म्हणजे सुख होतं,
कुठल्या तरी कर्मापासून जे फळ मिळतं ते दुःख आपल्याला होतं. असं हे सुख आणि दुःख यांची मालिका ही चालूच राहते. आणि त्याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. संपूर्ण कर्मांना भगवंताच अर्पण करण्याचे नावच संन्यास योग आहे. हा संन्यास योग अर्थात समर्पण योग युक्त असणाऱ्यांना येथे संन्यास योग युक्तात्मा म्हटले गेले आहे. त्याचप्रमाणे गीतेत पुष्कळ ठिकाणी संन्यास हा शब्द सांख्ययोगाचा वाचक येतो, परंतु याचा प्रयोग भक्तीतही येतो. जसे मयी संन्यस्य म्हणजे त्याग करणं, एखाद्या गोष्टीचा त्याग करणं म्हणजे संन्यास योग आहे. मग जिथे फळाचा त्याग करायचा. संन्यास ह्याला सांख्ययोग म्हणजे काय? सांख्य म्हणजे ज्ञान. ज्ञानयोगामध्ये सुद्धा हा शब्द वापरलेला आहे आणि इथे भक्तीमध्ये सुद्धा तो वापरलेला आहे. जसे सांख्ययोगी संपूर्ण कर्मांना मनाने 9 द्वार असलेल्या शरीरात ठेवून स्वतः आपण आपल्या स्वरूपात सुखाने स्थित राहतो, त्याचप्रमाणे भक्त कर्माशी स्वतः मानलेल्या संबंधाला भगवंतात प्रस्थापित करतो. म्हणजे भक्तियोगामध्ये ज्ञानयोगामध्ये काय होतं की कर्म करायचं आणि टाकून द्यायचं, असं त्यांनी आपल्याला कर्मयोगात पण सांगितलेलं आहे. पण भक्तियोगामध्ये काय सांगितलेलं आहे की कर्म कर पण टाकू नको, टाकलेलं वाया जाईल, तर ते भगवंताला अर्पण कर. म्हणजे भक्तीमध्ये भगवंताशी संबंध जोडलेला आहे. आणि ज्ञानयोगामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की तो जो ज्ञानी असतो, तो जो योगी असतो, त्याला भगवंताचं सगळं निर्गुण स्वरूप माहिती झालेलं असतं. निर्गुण स्वरूपाशी तो जोडला गेलेला असतो. त्यामुळे तो सुख दुःख ह्याच्यापासून आपोआपच अलिप्त झालेला असतो. तर तो ज्ञानयोग आपल्या सगळ्यांसाठी मात्र खूप कठीण आहे, पण भक्तियोग मात्र आपल्या सगळ्यांसाठी सोपा आहे. म्हणजे कुठलंही कर्म करणं आणि ते भगवंताला अर्पण करणं हे जास्त सोपं आहे. म्हणून त्यांनी आपल्याला ती युक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि असं जर तू केलं तर तू मला प्राप्त होशील, शुभ आणि अशुभ कर्माच्या बंधनापासून तू मुक्त होशील, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा श्लोक आहे की जे भगवंताला समर्पित होतात त्यांना तर भगवान मुक्त करतात, परंतु जे भगवंताला समर्पित होत नाहीत त्यांना भगवान मुक्त करत नाहीत का? म्हणजे इथे भगवंताची विषमता आहे का? आणि सगळ्या गीतेमध्ये तर समता सांगितली आहे. समम सर्वेषु भूतेषु, सगळ्यांना तो समान पद्धतीने वागवतो. मग अशी शंका कोणाला येईल की भगवंताची दयाळूपणा समता या ठिकाणी विषमदृष्टी दिसते आम्हाला. ती कुठे गेली? समता कुठे गेली? की जे भगवंताला समर्पित होतात त्यांनाच मुक्त करतो आणि जे समर्पित होत नाहीत त्यांना मुक्त करत नाही का? मग त्यांची गती काय होते? तर ह्याच्यासाठी पुढचा श्लोक आहे 29वा. ते सांगतात समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी संपूर्ण प्राण्यांविषयी समान आहे. सगळ्या गीतेमध्ये पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत समम सर्वेषु भूतेषु, नंतर अजून समत्वम योग उच्यते. म्हणजे समत्व हा गीतेचा पाया आहे. मूळ गाभा गीतेचा हा आहे की भगवंताला कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही आहे. भगवंत सगळ्यांवर सारख्याच पद्धतीने प्रेम करतात. जसं पंचमहाभूत आहेत, पाणी आहे समजा, तर पाणी असं म्हणतं का की मी हा वाघ आहे, हा माणसांना खातो, तर याला मी पाणी देणार नाही. किंवा अजून कोणी एखादा दयाळू माणूस आहे, त्याची मी फक्त तृष्णा पूर्ण करेल आणि ह्याला मात्र मी पाण्यापासून वंचित करेल, असं पाणी कधीच म्हणत नाही. पाणी सगळ्यांसाठी खुलं असतं. तसंच पृथ्वीवर जो घाव घालतो त्यालाही पृथ्वी सांभाळते. जो पृथ्वीमध्ये शेती पिकं पेरतो तिला पाणी घालतो, तिलाही त्याच पद्धतीने ती म्हणजे समत्वम हे पृथ्वी आप तेज वायू आकाश या सगळ्यांसाठी. सूर्याचं उदाहरण देता येतं की सूर्य जो आहे तो कोणी त्याच्या प्रकाशामध्ये चोरी पण करतं, कोणी त्याच्या प्रकाशामध्ये चांगलं सत्कर्म पण करतं, पण याच्यासाठी सूर्य काही असं म्हणत नाही की याला मी प्रकाश देणार नाही, याला मी उष्णता देणार नाही. तर सूर्य हा सगळ्यांना सगळं काही देतच असतो आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे भगवंत आहे. ह्या सगळ्यांना प्रकाश देणारा भगवंत आहे, परमात्मा.
जे म्हणतो आपण तत्व, चैतन्य तत्व त्याला म्हणायचं, की ते जे आहे ते या सूर्य चंद्र यांच्याही पलीकडचं आहे. ते 15व्या अध्यायात येईल आपल्याला, की त्या सूर्यचंद्रांना सुद्धा, म्हणजे सूर्यचंद्र आपल्याला प्रकाश देतात आणि त्यांना कोण प्रकाशित करतं, तर त्यांना हा परमात्मा प्रकाशित करतो. तर तो परमात्मा हा सगळ्यांसाठी समान आहे, संपूर्ण प्राण्यांविषयी समान आहे. त्या प्राण्यांपैकी माझा कोणीही द्वेषी नाही, कोणीही प्रिय नाही. परंतु याच्यामध्ये भगवंत एक मात्र आहे, की जे भक्तिपूर्वक माझे भजन करतात ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे, असं भगवंत म्हणतात. की जे मानतात त्याला. आता काही लोक आहे, तर काही लोक तो सगळ्यांसाठी समान आहे. काही लोक नास्तिक असतात, ते भगवंताला मानतच नाही. ते म्हणतात आमचं काय अडलंय त्याच्यापासून, आमचं सगळं चांगलं चाललंय, खातोय पितोय उठतोय बसतोय, सगळी कामं होतात, ते आमचा संसार चाललेला आहे आणि एक दिवस मरण तर सगळ्यांनाच यायचं आहे, हे पण ते म्हणतात. मग कशाला ते भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आणि त्याची भक्ती केली पाहिजे, असं करणारही, असं मानणाराही एक वर्ग आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जे मला मानतात त्यांना मी त्यांच्यामध्ये आहे असा अनुभव येतो, आणि जे मला मानतच नाही त्यांच्यामध्ये पण मी आहे समान तत्वानी. पण ते जर मला मानतच नाही तर मग त्यांच्यामध्ये मी नाही आहे, त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये मी नाही आहे. अशी विषमता लोकांना दिसते, पण भगवंत मात्र तसे नाही आहेत. ते सगळ्यांसाठी समान रूपाने सगळीकडे व्यापक आणि परिपूर्ण असे आहेत. मी कुठे कमी कुठे जास्त आहे